पोर्टलद्वारे ज्या शिक्षक भरती होतात आहे त्यामध्ये कुठेतरी विलंब केला जातो आहे, त्यामुळे शिक्षक जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही शिक्षक आहेत जे शरद पवार यांना भेटण्याकरता या ठिकाणी आलेले होते। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि काय पवित्र भरती पोर्टलमध्ये गडबड झालेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुमचं नाव काय आणि गेल्या किती दिवसांपासून तुम्ही मुंबईत ठाण मांडून आहात आणि काय कुठे आंदोलन करत आहात का? तुषार देशमुख युवा विद्यार्थी असोसिएशन। तत्कालीन जे शालेय शिक्षण मंत्री होते दीपकजी केसरकर यांनी तब्बल महाराष्ट्रामध्ये एकूण 2022च्या संच मान्यतेनुसार 67,000 शिक्षकांची पदे रिक्त होती। त्यापैकी 2 टप्प्यामध्ये 50,000 पदभरती करण्याची आश्वासित केली, परंतु पहिल्या टप्प्यातील 21,000 पदांची जाहिरात काढली। त्यातही प्रत्यक्ष 10,000 पदांची ही जाहिरात शिक्षकांना नेमणूक देऊ शकली। उर्वरित मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असताना व दुसरा टप्पा अपेक्षित असताना त्यातही आता दुसऱ्या टप्प्यातील आम्ही पदभरती प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये 2 वेळा मी स्वतः अन्नत्याग आंदोलन केले। त्या माध्यमातून आम्ही तब्बल 20,000 ते 25,000 पदभरती प्रक्रिया करण्यात यावी अशी मागणी केली होती। मध्येच त्यांनी आश्वासन दिले व लेखी आश्वासन दोन्ही आंदोलनात मिळाली, परंतु महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला, त्यामध्ये ही प्रक्रिया थंडावली व पुन्हा नव्याने आम्हाला आत्ताचे नवनियुक्त शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे आणि त्यासोबतच नवीन आयुक्त या सर्वांनी व मुख्यमंत्री महोदयांनी या दुसऱ्या टप्प्यात 15,000 शिक्षकांची पदे भरण्याची आश्वासित केली। परंतु आमची मागणी आहे आता कुठलेही विलंब न करता लवकरात लवकर 15,000 पदभरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्वात पहिले टॅब ओपन करण्यात यावा, त्यानंतरच ही प्रक्रिया करण्यास गती येईल, अन्यथा पुन्हा आम्हाला अन्नत्याग करण्याची वेळ येईल। किती पदभरती आता तुमची रखडली आहे? तुम्ही म्हणाल की पहिल्या टप्प्यामध्ये 2 टप्प्यामध्ये 50,000 करणार होते, एका टप्प्यामध्ये 21,000 करणार होते, तर 10,000 झालेली आहे। आतापर्यंत या संपूर्ण शिक्षक भरतीच्या पदभरतीची स्टेटस काय आहे आणि किती लोकांना घेतलं आणि किती लोक रखडले आहेत आणि आता तुमच्यासोबत राज्यभरात किती हजार शिक्षक आंदोलक जोडले गेलेले आहेत? सर 2,16,000 लोकांनी परीक्षा दिली होती, त्यात 21,000 पदांची जाहिरात आली होती। त्यात प्रत्यक्षामध्ये 7,000 ते 8,000 पदं आजही रिक्त आहेत, कारण रिक्त अपात्र गैरहजर अशा प्रोसेसमध्ये शासकीय प्रोसेसमध्ये त्या लोकांनी ती प्रक्रिया जॉईनच केली नाही। आता ही पदे आणि 10% बिंदू नामावलीच्या प्रॉब्लेममुळे 10% राखून ठेवण्यात आलेली पदे होती, तर अशी जवळजवळ 25,000 पदांचा आकडा रिक्त आहे। एका बाजूला शाळांना शिक्षक नाहीत, एका बाजूला 1 ते 7 या वर्गाला एक शिक्षक असताना आम्ही पात्रताधारक म्हणजे BEd करून जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जवळजवळ आमच्या संघटनेमार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 100 लोकांची संघटना आहे, 100 लोकांचे आमची ग्रुप आहे। तिथं सीओकडे जातोय आस्थापनांच्या आणि आम्ही पाठपुरावा करतोय। बऱ्याच आस्थापनामध्ये या जाहिराती बनवून तयार आहेत आणि ते लोक फक्त वाट पाहत आहेत की पवित्र पोर्टलचा टॅब ओपन व्हावा आणि या भरतीला औपचारिक सुरुवात होईल, परंतु शासन प्रशासनाकडून टॅब ओपन होण्यासाठी आणि त्या प्रक्रियेसाठी दिरंगाई करण्यात येत आहे। ती प्रक्रिया जर त्यांनी वेळेवर आणि फास्ट पूर्ण केली तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब वंचितांच्या मुलांना शिक्षक भेटतील, महाराष्ट्रातल्या अनेक बेरोजगारांना जॉब भेटतील, कारण हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक सर्व परीक्षा देऊन पात्रता सिद्ध केलेले शिक्षक आहेत। आणि एका बाजूला शिक्षक या सरकारने कंत्राटी शिक्षक ज्यांची कोणतीही पात्रता नाही आहे, त्यांनी फक्त DEd आणि BEd काही वर्षांपूर्वी केलं होतं, त्यांचं ज्ञान अपडेटेड नाही आहे, अशा लोकांची 5 ते 6 महिन्यावरती वेगवेगळ्या योजनांतर्गत भरती केली आणि त्या शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर जो गुणवत्तेचा दर होता, दर्जा होता, तो घसरलेला आहे। आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभिज्ञताधारक सर्व परीक्षा पास करून पात्रता पास करून मेरिटमधली मार्क आणून आम्ही मागतोय जॉब आमच्या हक्काचा, मागतोय आम्ही टॅब ओपन होण्याचा, कारण सर्व आस्थापनांच्या जाहिराती तयार आहेत, तसे आदेश देण्यात यावेत आणि लवकरात लवकर टॅब देण्यात यावा, हीच माझी नम्र विनंती। परंतु हा टॅब जर ओपन नाही झाला तर यापुढे काही आक्रमक भूमिका तुमच्या असणार का? कारण की आंदोलनं सातत्यानं तुम्ही करता आहात, परंतु आंदोलनाला यश मात्र मिळत नाही आहे, सरकार दरबारी कुठेतरी अपयश तुम्हाला सहन करावं लागतं। नक्कीच आमच्या संघटना युवा विद्यार्थी असोसिएशन अध्यक्ष तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या तर 15 दिवसामध्ये शासन 10 दिवस म्हणते, परंतु आम्ही 5 दिवसाचं जास्त अल्टिमेटम देतोय आणि पुढच्या 15 दिवसात जर पवित्र पोर्टलचा टॅब ओपन नाही झाला तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्हा परिषदेसमोर आमचा प्रत्येक अभिज्ञताधारक उपोषण धरल्याशिवाय राहणार नाही आणि हा लढा राज्यव्यापी ठरेल, हा लढा सरकारला गुडघ्यावर आणणारा ठरेल एवढंच बोलतो। आणि या लढ्याचं विदारक रूप तुम्हाला पाहायला भेटेल, कारण बेरोजगारीचं दुःख आम्हाला विचारा, कारण आम्ही DEd BEd करून सर्व पात्रता परीक्षा पास करून
इथं बसलेलो नाही. आपल्या समाज व्यवस्थेमध्ये नोकरी असेल तरच लग्न होतात आणि आमच्या समस्या ह्या फक्त एका अभियोगाच्या नागरिकाची समस्या नसून पूर्ण कुटुंबाची आणि पूर्ण समाजाची समस्या बनलेली आहे. खरं तर धन्यवाद. शिक्षकांच्या व्यथा होत्या. BEd DEd अर्थात उच्च शिक्षित होऊन शिक्षक बनावं आणि त्यानंतर मात्र बेरोजगार असावं हे दुःख काहीसं वेगळंच आहे. या अशा परिस्थितीमध्ये कोणी लग्नही करत नाही, बेरोजगार राहतो, नैराश्य वैफल्यग्रस्त अशा परिस्थितीतून हे सर्वच शिक्षक आता जातात आहेत. 15 दिवसाचं सरकारला अल्टिमेटम दिलं आहे. पवित्र पोर्टलचं जे टॅब आहे भरती प्रक्रियेचं ते उघडण्यात यावं. जवळपास हजारो पदांची रिक्त भरती जी आहे ती सरकारने केली पाहिजे. या संदर्भात सातत्याने हे शिक्षक जे आहेत ते पाठपुरावा करतात आहेत, आंदोलन करतात आहेत. परंतु येत्या 15 दिवसात जर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू नाही झाली तर राज्यातल्या सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाहेर हे सर्वच शिक्षक जे आहेत ते आंदोलनाला बसतील असा इशारा जो आहे तो या शिक्षकांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिज्युअलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंकणी, DVN मराठी, मुंबई.